मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 985000155558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही. मी स्वतः मार्गदर्शन करीत असतो. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयातून स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 3 यंत्रसिद्धी विनामूल्य देण्याचे प्रयोजन सुरू झालेले आहे. मध्यंतरी ती यंत्र संपलेली होती, परंतु पुनरपी ती अभिमंत्रित करून आलेली आहे. ज्यांना हवी असेल, ज्यांची श्रद्धा असेल, ही काच फ्रेम करूनच लावावी लागणार आहे आणि सर्वांना दिसेल अशीच लावायची आहे. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही मागवावी. सर्व सिद्धीसाठी, सर्व दुःख निवारणासाठी, सर्व इच्छा प्राप्तीसाठी, सुखासाठी, कुटुंबासाठी, सर्व धर्मीयांसाठी, जातीपातीसाठी ही यंत्रसिद्धी आहे. ही यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य देत आहोत. कुठलीही दक्षिणा किंवा कुठलीही किंमत आम्ही घेत नाही. यंत्रसिद्धी मागवण्यासाठी आपण 7 बाय 11 इंचाचा एक लिफाफा म्हणजे पाकिट घ्यायचं. त्याला 25 रुपयाची तिकीट लावायची, पोस्टाची साधी, आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाकायचं. त्याच्यावर माझा पत्ता लिहायचा आणि स्पीड पोस्टाने पाठवायचं. आपण ज्याच्यावर पोस्टाची तिकीटं लावणार आहे त्याच्यावर तुमचा पत्ता लिहा, माझा पत्ता अजिबात लिहू नका. आणि 7 बाय 11 इंचाचंच पाठवा. याच्यावर मोठं पाकिट पाठवू नका. लागल्यास घरी तयार करा, चांगल्या जाड कागदाचं असो. ते पाकिट आमच्याकडे आल्यावर आमचा विभाग तुम्हाला यंत्रसिद्धी पाठवण्याचं काम करेल. काही आमच्याकडून आम्ही कार्यालयात नसलो किंवा काही नसलो तर थोडासा वेळ विलंब आमच्याकडूनही होतो, पोस्ट खात्याकडूनही विलंब होण्याची संभावना असते. त्यामुळे 1 महिनाभर वाट बघायची आहे आणि नंतर मग आपल्याला दुसऱ्यांदा तुम्ही विचारणा करून पाकिट पुन्हा पाठवू शकतात. आपल्याला हे 3 यंत्र कुठल्याही दिशेला लावायची आहे. सर्वांना दिशेला अशी लावायची आहे. दिशेला महत्त्व नाही. अभिमंत्रित करून दिलेले असल्या कारणाने तुम्हाला ती स्थापित विधी करण्याचं कारण नाही. दर्शन नुसतं घेतलं तरी चालेल, पूजापाठ केला तरी चालेल, अगरबत्ती दिवा लावला तरी चालेल, गुळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. इच्छा प्राप्तीसाठी हे सर्व आहे. असो, ही यंत्रसिद्धी आपलं ज्वेलरी शॉप असलं, केश कर्तनालय असलं, ब्युटी पार्लर असलं, बुकिंगचं ऑफिस असलं, शाळा असली, कॉलेज असलं, क्लासेस असले, कापडाचं दुकान असलं, इतर कुठलेही व्यवसाय असलं त्या ठिकाणी लावा. आपण नोकरी करीत असाल तर ऑफिसमध्ये लावू शकता. घराच्या पहिल्या हॉलमध्ये आपण हे लावावी. आपल्याला अधिक हवी असले, आपल्याला जावई बापूंना, आपल्या मुलींना, मुलांना इतर ठिकाणी द्यायचे असल्या तितके पाकिट आपण पाठवू शकतात. त्याबद्दल संकोच बाळगण्याचं कारण नाही. असो, यंत्रसिद्धी पाठवण्याचं काम सुरू झालेलं आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी ती घ्यावी. आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरूया. आजच्या कार्याचा विषय आपण कर्मकारणी घेणार आहोत. आपली स्वतःची कर्मकारणी काय असते ते. सर्व काही आपल्या जीवनात घटना ज्या घडत असतात त्या आपण पाहायला मागोवा घेतला आणि शोधक बुद्धी ठेवली तर प्रत्येक काही दुःख, समस्या, कष्ट याला बहुतांशी आपण पण कारणीभूत असतो. सर्वजण म्हणतात ईश्वरांनी केलं किंवा इतरांनी केलं, असं काही नाही. परंतु पुष्कळशे लोक नशिबाला दोष देत असतात. नशीब हे एक घटक आहे, तो काही वेगळा घटक आहे असा नाही. नशीब म्हणजे आपण, आपलं कर्म, आपलं दैव, आपण हातातून काम करतो ते, त्याला नशीब दैव म्हणतात. दुसरं काय असते? आपण हातातून काही चुका झाल्या, आपल्याला काही कारणास्तव झाला, काही वाद झाला, अपमान झाला, कोणाचे पैसे आपण काही दिरंगाई झाली किंवा काही झाली, असे काही आपल्याला जे काही पापत्वाकडे मार्गाने घेऊन जाणारे कर्मकाहिणी आपली असते किंवा दोषाकडे घेऊन जाणारी असते. मग हे दोषात्मक त्याचे परिणाम आपल्या जीवन आयुष्यावर होत असतात. म्हणून बहुतेक अंशी असं असते. आता आपण वर्तमान स्थितीत जर पाहायला गेले तर फार आमच्या काळाच्या वेळेला कॅन्सरची हॉस्पिटल नव्हती, संधिवाताची, हाडाची दुखण्याची हॉस्पिटल नव्हती.
डोळ्यांचं हॉस्पिटल आमच्या जळगावला एकच होतं, बाकरे नावाचे. बाकी पूर्ण जळगाव जिल्ह्यात डोळ्याचा डॉक्टर नव्हता. हृदयाचे रोगाचे डॉक्टर नव्हते. एक BAMS डॉक्टर होते, वैद्य होते. MBBS मोठ्या मुश्किल नव्हते. MD तर मुळीच नव्हते. असे होते. मग त्यावेळेला रोगराईचं प्रमाण कमी होतं, हे लक्षात घ्या. आज रोगराईचं प्रमाण गल्लोगल्ली डॉक्टर झालेले. आता डॉक्टर झाल्यावर वास्तविक गल्लोगल्ली डॉक्टर झाल्यावर मग रोगाचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. रोग व्हायलाच नको, पण तसं होते का नाही याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की चुकीची ट्रीटमेंट किंवा या साईड इफेक्ट्स होण्याचे योग केमिकल औषधाचे परिणाम होत असतात, हे नक्कीच आहे. आणि त्याच्यासोबत आपली कर्मकाहिणी असली तर मग दुर्धर आजाराची संभावना असते. कर्मकाहिणी आपण आपल्या हाताने काय करतो आहे हे बघायला हवं. सकाळी आपण पहाटे उठवतो, मग पहाटे उठवल्यावर आपण काय करतो? पहाटे उठवल्यावर स्नानविधी झाल्यावर आपण सर्वप्रथम आपल्या मातापित्यांचे नमस्कार करायला पाहिजे. नंतर देवी देवतांचं पूजन करायला हवं. नंतर इतर कार्य सुरू करायला हवं. आपण असं करतात का? नाही. आपली मूर्ती जी घडवलेली आहे ती मातापित्यांनी घडवलेली आहे. ईश्वराची मूर्ती आपण घडवलेली आहे, पण आपली मूर्ती मातापित्यांनी घडवलेली आहे. हा फरक आहे, फार मोठा फरक आहे. आणि ज्या पाथरवटाने मूर्तिकाराने जी दगडाची मूर्ती, सोन्याची मूर्ती, चांदीची मूर्ती, लाकडाची मूर्ती, आणखी इतर माध्यमाची मूर्ती जी केलेली असतात, तो मूर्तिकार असतो. मूर्तिकार केल्यावर मग पुजारी गण त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करतात, पूजन हवन होते वगैरे वगैरे होते. हे सगळं होते, पण याला मनुष्य आहे. इथे काही परमेश्वर स्वतःहून प्रकट होत नाही. माणसाला तिथे प्रकटीकरण करावं लागते आणि मग तिथे मग आपण त्याला दैवत्व म्हणतो. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपण जे आहे आपल्याला नाक, डोळे दिले, आपलं स्वरूप गिरूप जे काही सुंदर दिलेलं आहे, 2 हात दिलेलं आहे, परिपूर्ण शरीर दिलेलं आहे, हे आपल्या मातापित्यांची देण आहे. मातापित्यांनी आपल्याला कसं घडवलेलं आहे, अगदी सुंदर केलेलं आहे. आणि या देहाला तर प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही, होम हवन करावं लागत नाही, पूजापाठ करावं लागत नाही. सर्व काही अगदी गॅरंटीने कित्येक वर्ष चार्जिंग करण्याची गरज नाही, काही नाही, किंवा काही याच्यामध्ये होईल नाही. याच्यातून जर रोगराई झाली तर ते आपल्या कारणामुळे होते, मूळ याच्यात होतच नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणून मातापित्यांचा नमस्कार करूनच कार्य करा. मग तुम्हाला इतर कुठल्याही महाराजांची पूजा करण्याची गरज नाही, देवी देवतांची पूजा करण्याची गरज नाही, तीर्थाटन करण्याची गरज नाही, कुठलेही गंडे दोरे तावीत वापरण्याची गरज नाही. कारण मातापिता हे मूलतत्व आहे, हे लक्षात घ्या. एखादं फळ असते, आंबा असतो, आंबा गोड असतो, सुंदर असतो, पुष्कळ शलक आपण म्हणतो आंबा कसा सुंदर आहे, पण त्याच्यापेक्षा हा सुंदर आंबा म्हणत असताना आपण याच्यात लक्षात घ्यायला की त्या जे झाड आहे त्या झाडाने ते उत्पादन केलं, त्या झाडाची ती निर्मिती आहे, म्हणून झाड सुंदर आहे. झाडाने गोडवा निर्माण केलेला आहे, म्हणून हा आंबा गोड झालेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याचप्रमाणे आपण आणखीन या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं की म्हणजे झाडाचं जसं महत्त्व आहे तसंच बाळ सुंदर आहे, गोमटी आहे, हालचाल सुंदर आहे आपण वगैरे म्हणतो. पण हे कशामुळे? हे सगळं मातापित्यामुळे. म्हणून सर्वश्रेष्ठ मातापित्यांचं स्थान आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार कार्य करायला हवं असते. अजूनही कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही असेल तर आपण मोकळेपणे मला संभाषण करू शकतात. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. व्हॉट्सअपवर मार्गदर्शन सुरू होण्यापूर्वी आपल्याला जी काही समस्या आहे ते आपण मोबाईलद्वारे मला अगोदर सूचित करावी. त्यानंतर मला आपल्याकडून कोणती माहिती हवी आहे ती माहिती मी तुम्हाला सांगेन आणि त्याप्रमाणे आपण ती माहिती मला पुरवल्यावर 2-3 दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला तुमचं मार्गदर्शन लिखित स्वरूपात देऊ आणि व्हॉईस मेसेज स्वरूपात सुद्धा देऊ. आणि याच्या उपर तुम्हाला काही अपूर्णता असली, काही असली तर आपण ती करू शकतात. असं असताना आपण कोणाला काही समस्या असल्या, काही हे असलं किंवा इतरत्र माहिती असेल किंवा माझ्याकडनं काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन असलं, काही हवं असेल तर आपण विषय सुचवू शकतात, मोकळेपणाने विषय सुचवू शकतात. तुम्ही माझे आहात, मी तुमचाच आहे. परखेपणा ठेवायचा नसतो. तुमचा लिखित स्वरूपात आपली प्रतिक्रिया आली तर मला फार आवडणारी असते. कारण बहुतेकांचं काय असतं की मोबाईलद्वारे प्रतिक्रिया देण्याचा प्रघात आता जास्त आहे.
परंतु लिखित स्वरूप ते लिखित स्वरूप असते. मोबाईलचं हे क्षणिक असते. आता आपण ठेवलं आणि विसरलं जातो क्षणाला, मग दुसरा मोबाईल येतो, मग तिसरा मोबाईल येतो. म्हणजे त्याचं प्रतिकात्मक हे क्षणभर असते. आणि लिखित स्वरूप हे अखंड तत्व असतं. जशी देवाची मूर्ती अखंडत्व असते, तसंच लिखित स्वरूपाची प्रतिक्रिया ही अखंड स्वरूपात असते. म्हणून लिखित स्वरूपात आपण त्याच्यावर आपला फोटो असला तर फार उत्तम. परिपूर्ण आपण काय करतात, कसं करतात, माझे कोणते व्हिडिओ आपण ऐकले, आपण माझ्यामार्फत मार्गदर्शन केले असल्यावर त्याचं फलित काय मिळालं, तुम्हाला कधी गुण काय आलं, हे सगळं अगदी मोकळेपणाने लिहायचं. थोडंसं सविस्तर लिहिले तरी चालेल. असो, आजच्या कार्याचा विषय आपण इथे समापन करूया. आणि समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया. 2 दिवस प्रवासात असल्या कारणाने 2 दिवस व्हिडिओ प्रसारित करता आले नाही. त्यामुळे मला काही बरं वाटलं नाही. परंतु आताही प्रवासात आहे, तुम्हाला दिसतच आहे. आणि प्रवासात असतानाही माझं कर्तव्य आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी जे माझ्याकडनं शेवटचं वचन घेतलं, त्या वचनाला मी बांधिलकी आहे. देवाला दिलेले वचन मी एखाद्या वेळेस पाळणार नाही किंवा काही नाही. परंतु पत्नी ही आपल्याला साक्षात देवी असते, लक्ष्मी असते, पार्वती असते, सीता असते. सर्व रूप आपण प्रत्येक स्त्रीच्या ह्याच्यात आपण बघायला पाहिजे. कुठल्याही स्त्रीमध्ये आपण बघत असताना ती माता आहे, आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, नात आहे, आजी आहे. अशा माध्यमातून आपण प्रत्येक स्त्रीकडे, पुरुषाकडे सुद्धा त्याच नात्याने आपण बघायला पाहिजे. आणि म्हणजे आपल्याला कळत न कळत आपलं कर्मशुद्धी होत असते. अशुद्ध झालेलं कर्म निवारण बी होत असते आणि पुण्याच्या खात्यामध्ये आपली जमा पण होत असते. असो, पुनरुपी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.